बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। आम्हाला मुंबईत मारहाण झाली, गोळ्या घातल्या तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्वाळीचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी राज्य सरकारला दिला। मुंबईतील आंदोलनाच्या मार्गाची माहिती आम्ही गुरुवारी जाहीर करू। सरकार 20 तारखेच्या आत आरक्षण देणार असेल तर आम्हाला मुंबईला जाण्याची काही हौस नाही, असंही ते यावेळी म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी येथील एका रुग्णालयात पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी मुंबईतील आंदोलनाचा मार्ग आणि दिशा गुरुवारी जाहीर करण्याची घोषणा केली। मुंबईतील आंदोलनाचा मार्ग कसा असेल हे आम्ही गुरुवारी स्पष्ट करू। आमचा झगडा महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आहे। हा लढा आरक्षण मिळेपर्यंत सुरू राहील, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। मराठा आणि कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे सापडलेत, त्यानंतरही आम्हाला त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या फोपाट्यात कशाला ढकलत आहात? आम्हाला त्याद्वारे दिले जाणारे आरक्षण टिकणार आहे का? आम्ही ते नाकारले नाही, आम्हाला सर्व मान्य आहे, पण सरकारनं ते टिकेल की नाही हे स्पष्ट करावं। ते टिकणारं असेल तर ते आम्हाला मान्य आहे, अन्यथा नाही, असंही मनोज जरांगे यावेळी सरकारला ठणकावत म्हणाले। मुंबईतील आंदोलनात मराठे मुंग्यांसारखे बाहेर पडतील, त्यामुळे कुणीही घरी बसू नका। आपण बसून राहिलो तर आपल्या मुलांचे हाल होतील, त्यामुळे मुंबईकडे चला, हा माझा नारा आहे, असं जरांगे म्हणाले। आम्हाला गोळ्या घातल्या, मारहाण केली तरी आम्ही मुंबई आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही। मुंबईत गेल्यानंतर आम्ही कोणत्याही स्थितीत मागे हटणार नाही। सर्व शक्ती, सर्व ताकद पणाला लावायची माझी तयारी आहे, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत न्याय यात्रा सुरू करणार आहेत। 14 जानेवारीला मणिपूरपासून सुरू होईल आणि 20 मार्चला मुंबईत संपेल। या कालावधीत ही यात्रा 14 राज्यांचा समावेश करणार आहे। राहुल बसनं आणि पायी 6000 किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत। काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांनी पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांशी बोलताना सांगितलं की भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस पक्ष भारत न्याय यात्रा काढणार आहे। राहुल गांधी हे या यात्रेचा प्रमुख चेहरा असतील। ही यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन नागालँड, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान मार्गे महाराष्ट्रात संपेल। काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितलं की पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील। आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय हा भारत न्याय यात्रेचा उद्देश आहे। या यात्रेदरम्यान राहुल तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांना भेटतील। बस प्रवासाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील। प्रवासातील काही छोटे भाग मधून पायी कव्हर केले जातील। याशिवाय 28 डिसेंबरला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाची नागपुरात मेगा रॅली होणार आहे। ही मेगा रॅली 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी शंखनाद असेल। यापूर्वी राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत भारत जोडो यात्रा काढली होती। तामिळनाडूतील कन्याकुमारी इथून सुरू झालेला 145 दिवसांचा हा प्रवास जम्मू काश्मीरमध्ये संपला। राहुल गांधी यांनी 3570 किलोमीटरच्या प्रवासात 12 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश कव्हर केले होते। आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर लाखो सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची चर्चा रंगली आहे। नाना पाटेकर यांनी नुकतंच एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदींचं सरकार येणार असल्याचा दावा केला होता। त्यांच्या या दाव्यानंतर ते भाजपकडून विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय। नाना पाटेकर यांनी नुकतंच एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला होता। त्यात त्यांनी देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार येणार असल्याचा दावा केला होता। देशापुढे भाजपशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 ते 375 जागा मिळतील। भाजप पुन्हा सत्तेत येऊन नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असं ते म्हणाले होते। नाना पाटेकर यांच्या या विधानामुळे ते लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे नाना पाटेकर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्याकडेही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे। तेव्हा ते खडकवासला मतदारसंघातून इच्छुक असल्याची चर्चा होती। नाना पाटेकर यांचे घेरा सिंहगड इथं फार्म हाऊस आहे। ते बराच काळ शेतीच्या निमित्तानं खडकवासल्यातच मुक्कामी असतात। त्यात आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर स्तुतिसुमनं उधळल्यामुळे ते भाजपतर्फे खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। अजितदादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत, असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय। तसंच अजितदादांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, असं वक्तव्य देखील अमोल कोल्हे यांनी केलंय। तसंच अजित पवार हे आजकाल कोणाची स्क्रिप्ट वाचत आहेत का, अशी टीकाही अमोल कोल्हेंनी केली आहे। आजपासून अमोल कोल्हे यांच्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चाची सुरुवात झाली।
यावेळी त्यांनी आता रडायचं नाही, लढायचं, आपल्या हक्काचं ठणकावून सांगायचं असं म्हणत शेतकरी बांधवांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 3 दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारणारा जागर केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही लढत आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे. आढळराव गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. आढळराव यांना शुभेच्छा. ते एक वयस्कर नेते आहेत. डिजिटल युगाची त्यांना ज्ञात नसावी. कांदा निर्यात बंदी उठवावी अशी आमची साधी मागणी आहे. मिळणाऱ्या पदाला काय चाटायचं आहे का? आमच्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असंही अमोल कोल्हे यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. दमदाटी करणं हा अजित पवारांचा स्वभावच आहे. ती मोठी माणसं आहेत, कुणालाही पाडू शकतात असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिश्किल टोला लगावलाय. तसंच सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची दमदाटी करणं योग्य वाटत नाही. मी आधीपासूनच अजितदादांपासून लांब राहायचो असंही आव्हाड म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान देत शिरूर लोकसभा मतदारसंघात मी महायुतीचा उमेदवार जिंकून दाखवणारच असं म्हटलं होतं. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी देखील जनता ठरवेल कुणाला निवडून आणायचं असं म्हणत अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं होतं. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान आव्हाड बोलताना म्हणाले, दमदाटी करणं हा अजितदादांचा स्वभाव दोष आहे. मी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या दिवशी बघत होतो. गप्प बस, उठू नकोस असं ते बोलत होते. असं चालत नाही. तुम्ही घरी नाही, सार्वजनिक जीवनात आहात. प्रत्येकाला हृदयात मान सन्मान असतो. मी तर आधीपासूनच त्यांच्यापासून लांब राहायचो असं आव्हाड यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधलाय. भाजपच्या काही नेत्यांकडून या देशाची निर्मिती 2014 नंतर झाल्याचा दावा केला जातो. पण देशातील कोणत्याही साहसी लढ्यात किंवा संघर्षात भाजपचा समावेश नव्हता. भाजप रणछोडदास पार्टी असून त्यांचा जन्मच मुळात 2014चा आहे असं ते म्हणाले. संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. या कार्यक्रमाचे शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं नाही. संजय राऊत म्हणाले की भाजपचा इतिहासातील कोणत्याही लढ्यात किंवा संघर्षात समावेश नव्हता. त्यांना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंचं योगदान काय माहिती. दुसऱ्यांच्या इतिहासाची भाजपला पोटदुखी आहे. भाजपनं आतापर्यंत अनेकदा बाबरी मशीद पाडण्याचं कृत्य शिवसेनेचं असल्याचा दावा केलाय. त्यावेळी ते पळून गेले. आमच्यासाठी राम मंदिर हा राजकारणाचा नाही तर आस्थेचा विषय आहे. भाजप रणछोडदास आहे. 2014 नंतर देश निर्माण झाला म्हणणारे स्वतःला रामापेक्षा मोठे समजतात का? भाजपचे काही नेते या देशाची खरी निर्मिती 2014 नंतर झाल्याचा दावा करतात. पण देशातील कोणत्याही साहसी लढ्यात भाजपचा समावेश नव्हता हे सत्य आहे. भाजपचा जन्मच मुळात 2014चा आहे असं संजय राऊत म्हणाले. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिर्डीत आजपासून नो मास्क नो दर्शन पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या ज्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. तसंच ज्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना प्रवेशद्वाराजवळ मास्क उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. साईबाबांचे भक्त संपूर्ण जगभरात असल्यानं शिर्डीत दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून भाविक शिर्डीत दाखल होतात. मात्र आता कोरोनाच्या JN.1 या नव्या विषाणूनं जगाची चिंता वाढवली आहे. राज्यात देखील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून साई मंदिरात दर्शनासाठी येताना मास्क बंधनकारक करण्यात आलाय. तसंच भाविक आणि ग्रामस्थांना प्रवेशद्वाराजवळच मास्क देण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांना दिली आहे. या सूचनेची अंमलबजावणी बुधवारपासूनच केली जाणार आहे. दरम्यान राज्य सरकार आता ॲक्शन मोडवर आलंय. राज्यात अखेर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोविड-19च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्णसंख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यात कोरोना विषाणूचा JN.1 या प्रकारचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करणं आवश्यक आहे. ही पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. सरकार आता भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ 25 रुपये किलो दरानं विकणार आहे. तांदळाच्या किमती वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार हे करत आहे. या ब्रँड अंतर्गत सरकार आधीच पीठ आणि डाळी विकतं. सध्या देशात तांदळाची सरासरी किंमत 43 रुपये किलो आहे. त्याची विक्री नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात नाफेड, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि केंद्रीय भंडार आउटलेटद्वारे केली जाईल. एका सरकारी अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. 6 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारनं 27.5 रुपये प्रति किलो या दरानं भारत आटा लॉन्च केला. हे 10 किलो आणि 30 किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे. गव्हाच्या वाढत्या भावामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. सध्या देशात पिठाचा सरासरी भाव 35 रुपये किलो आहे. नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किमती 10.27% वाढल्या, ज्यानं नोव्हेंबरमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर
8.70%वर ढकलला, जो मागील महिन्यात 6.61% होता. त्याचवेळी 3 महिन्यांच्या घसरणीनंतर नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढून 5.55% झाली होती. महागाईची वाढ आणि घसरण उत्पादनाची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. ग्राहक म्हणून तुम्ही किरकोळ बाजारातून वस्तू खरेदी करता. संबंधित किमतीतील बदल दर्शवण्याचं काम ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच CPI द्वारे केलं जातं. CPI आम्ही वस्तू आणि सेवांसाठी दिलेली सरासरी किंमत मोजतो. कच्च्या तेल, वस्तूंच्या किमती, उत्पादित खर्च याशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या किरकोळ महागाई दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सुमारे 300 वस्तू आहेत ज्यांच्या किमतीच्या आधारे किरकोळ महागाई दर ठरवला जातो.